हाय हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या छोटे आणि सुंदर मिनी ब्लॉगमध्ये. तर ना सकाळी सकाळी ना आज मला म्हटलं मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता, तर सगळं काम आवरलं, छान अशी घरातली पूजा वगैरे झाली आणि ना लक्ष्मी मातेची पूजेची मांडणीची तयारी करत होते. तर पूजेला लागणार साहित्य सगळं गोळा करत होते. तर ना असे डाळे वगैरे लागतात ना 5 प्रकारचे, तर आंब्याचा डाळा, चक्कूचा डाळा, पेरूचा, डाळिंबाचा, सीताफळ असे डाळे गोळा केले. तर ह्या पूजे दिवशी ना कलशामध्ये मांडायला ना मी डाळेच मांडत असते. आता आमच्याकडे डाळेच मांडतात, तर तुमच्याकडे काय कशी पूजा करतात ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ पण कसे वाटतात ना ते पण ताईंना मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. सगळे पूजेची तयारी करत होते, सगळे डाळे आणले, स्वच्छ धुवून घेतले, धूळ वगैरे होती आणि देवीला छान अशी साडी वगैरे नेसवायची होती ना, तर छान असा कलश पण तयार केला. तर एक कलशासाठी आणि एक देवीसाठी छान असे 2 कलश क्लीन करून घेतले, छान असे पाण्याने वगैरे, त्याच्यामध्ये अक्षदा, तांदूळ, पैसा वगैरे टाकून छान कलश तयार केले. छान असं उंबरठ्याला लेपन करून घेतलं. तर काय असं वेगळं गुरुवार सण वगैरे असलं तर मी असं उंबरठ्याला लेपन करत असते. छान दिसत होतं, इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना, प्रसन्नमय वातावरण वाटत होतं. एका साईडला ना छान असे देवीचे मंत्र पण लावून दिले होते. सगळी पूजा वगैरे झाली उंबरठ्याची आणि चला म्हटलं तर ना श्री महालक्ष्मीची पूजा मांडून घ्यावी. छान चौरंग वगैरे मांडून त्याच्यावरती छान अशी पूजा मांडून घेतली. छान वाटत होतं घरामध्ये. आणि असं अशी काही पूजा वगैरे असली ना तर घरामध्ये ना इतकं सुंदर वातावरण वाटतं ना, एकदम पॉझिटिव्हिटी वाटते. सगळी छान अशी पूजा मांडून घेतली. तर पूजेची सगळी अशी देवपूजा पण करून घेतली आणि पुस्तक आरती वगैरे करून घेतली. छान वाटलं घरामध्ये. आणि आज तिसरा गुरुवार कसा कधी गेला ते समजलं सुद्धा नाही. तर माझी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण कशी पूजा करता तेही मला सांगा बरं का. तर कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.